चला तर मंडळी, मस्त थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये अशी गरमागरम पावभाजी कोणाला नाही आवडणार। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी पावभाजी एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये आज आपण करणार आहोत। पावभाजीसाठी लागणाऱ्या इथे मी सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहे। आपल्याला ही पावभाजी 5 ते 6 लोकांसाठी बनवायची असेल तर इथे मी 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले। बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि बटाटे अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे। बटाटे बॉईल न करताही आपण पावभाजी करू शकतो। इथे मी फ्लावरचा एक मोठा गड्डा घेतलेला आहे। संपूर्ण फ्लावरचा गड्डा काय आपल्याला पावभाजीला लागणार नाही, त्यासाठी मी इथे फक्त अर्धाच घेणार आहे। फ्लावरचे मोठे मोठे तुकडे आता यातून मी काढून घेतले, मला जितके पाहिजे तितके। अर्धा फ्लावर घेतल्यानंतर हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याचे असे बारीक बारीक काप करायचे। तर अशा प्रकारे इथे मी फ्लावरचे तुकडे करून घेतलेले। आता आपल्याला इथे 2 शिमला मिरची लागेल, मीडियम आकारामध्येच घेतलेले आहे मी। दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याही कापून घ्यायच्या आहे। शिमला मिरचीची क्वांटिटी जरा कमीच असते, तर इथे आपण 5 लोकांसाठी पावभाजी करतोय तर 2च शिमला मिरची मी इथे अशा प्रकारे कापून घेतल्या आहे। त्यानंतर इथे मी 2 गाजर घेतले। पावभाजीसाठी आपण गाजर, बीट यांचा वापर करू शकतो। बीट असेल तर तुम्ही बीट पण एखादं टाकू शकता। इथे मी गाजराची साल काढून घेतली आणि गाजराचे पण आता छोटे छोटे काप करून घेते। अशा प्रकारे सर्व भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे। त्यानंतर आता पावभाजीसाठी इथे मी फ्रेश मटार घेतलेला आहे, तर फ्रेश मटार पण आपल्याला सोलून घ्यायचं आहे। त्यातले सर्व काही वाटाणे काढून घ्यायचे। जवळपास अर्धी वाटी किंवा 1 वाटी आपल्याला फ्रेश मटार लागतील। आता सर्वात आधी आपल्याला शेगडीवरती कुकर ठेवायचा आहे। कुकरमध्ये आपण ज्या पण भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या टाकायच्या। आता यामध्ये आपल्याला जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे। खूप जास्त पाणी टाकायचं नाही भाज्या वाफवायला। आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्या भाज्या सर्व काही छान मस्त वाफतील। 5 शिट्ट्या झाल्यानंतर शेगडी मी बंद करून टाकली आणि कुकरला थोडंफार थंड होऊ द्यायचं। त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढून आता भाज्या वाफल्या आहे की नाही बघायच्या। भाज्या छान मस्त वाफल्या गेल्या आहे। इथे आपण मॅशरच्या साहाय्याने सर्व भाज्यांना छान अशा बारीक करून घेऊ। तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासच्या साहाय्याने भाज्या बारीक करून घेऊ शकता। भाज्या अजिबात मिक्सरला लावू नका, नाहीतर टेस्ट येणं बिघडते। खूप जास्त बारीक पण भाज्या मॅश करायच्या नाही, थोड्याफार दिसल्या पाहिजे भाजीमध्ये। आता कढईमध्ये आपल्याला इथे 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आणि एक बटरचा छोटा तुकडा टाकला मी। बटर छान असं तेलामध्ये विरघळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं फोडणीला। जिरं छान असं तडतडलं की यामध्ये आपल्याला बारीक कापलेले 3 कांदे टाकायचे। मीडियम आकाराचे कांदे मी कापून घेतले होते। कांद्यामध्येच आता इथे मी अर्धी वाटी फ्रेश मटार टाकते। अर्धी वाटी फ्रेश मटार मी कुकरमध्ये टाकला होता बॉईल करण्यासाठी आणि अख्खा छान दिसतो पावभाजीमध्ये, म्हणून मी असाच टाकला आहे थोडासा। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत मध्यम गॅसवरती परतायचा आहे। नंतर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण छान असं तेलामध्ये परतल्यानंतर आता आपल्याला इथे टोमॅटो प्युरी टाकायची आहे। मध्यम आकाराचे 3 टोमॅटो मी लाल रंगाचे मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतले। टोमॅटो प्युरी पण आपल्याला 5 ते 7 मिनिटं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। इथं मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे रंगासाठी। आणि यामध्ये आपल्याला स्पेशल पावभाजी मसाला टाकायचा आहे, तो इथं मी 2 चमचे टाकते। पावभाजी मसाला टाकल्यामुळे पावभाजीची टेस्ट आहे ना छान लागते। आता हे मसाले छान असे परतवून घ्यायचे तेलामध्ये। मसाले परतले गेले की मग आपल्याला यामध्ये मॅश केलेल्या भाज्या टाकायच्या आहे। सर्व भाज्या कढईमध्ये टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। इथे आपल्याला पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे। पावभाजी थोडीशी थिक असते, घट्टसर असते, त्यामुळे आपण जसं पाणी लागेल तसं इथे पाणी टाकणार आहोत। तर हे बघा पूर्ण भाज्या आहे ना मिक्स करून घ्यायच्या आहे। पावभाजीला रंगही किती छान आलेला आहे आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही पावभाजीचं। सर्वात शेवटी आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार 1 चमचा बारीक मीठ आणि कापलेली बारीक कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्यानंतर पावभाजीला आपल्याला जवळपास 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती चांगलं शिजू द्यायचं आहे। तर बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्कीच अशा प्रकारे पावभाजी करून बघा। यामध्ये सर्वात शेवटी बटर टाकायचं आणि इथे मी तव्यावरती थोडीशी पावभाजी आणि बटर टाकून पाव गरम करते। चला तर मग मस्त थंडीच्या वातावरणामध्ये असे गरमागरम पाव आणि त्यासोबत गरम गरम पावभाजी, कांदा, लिंबू सोबत
तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.